यानंतर वळूयात एका अर्थविषयक बातमीकडे। डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची असलेली घसरण अजूनही सुरू आहे। एवढे दिवस 80च्या घरात असणारा रुपया म्हणजे एका डॉलरसाठी 80 रुपये अशी असणारी किंमत आज तब्बल 90 मध्ये पोहोचली आहे। भारताची आयात वाढली आहे आणि तुलनेने निर्यात घटली आहे। याचा परिणाम रुपयाच्या दरावर दिसतोय। कारण अजूनही आहेत यामागे, पण परदेशात शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा प्रचंड मोठा फटका बसतोय। कारण इथून जाताना सोबत डॉलर किंवा अन्य परदेशी चलन ठेवावं लागतं आणि ते विकत घेण्यासाठी आता जास्त पैसे द्यावे लागणार आहेत। पण त्याच वेळी निर्यातदारांसाठी अच्छे दिन म्हणायला हवं, कारण परदेशातून कमावलेल्या डॉलर्सच्या तुलनेमध्ये आता त्यांना भारतामध्ये जास्त पैसे कमावता येणार आहेत। पण भारताची आयात मोठी आहे, निर्यात कमी आहे, त्यामुळे याचा मोठा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसतो। आता रुपया घसरण्याची 90 पार करण्याची कारण काय आहेत, कोणते महत्त्वाचे आर्थिक घटक आहेत ज्याला जबाबदार ठरला तेही बघूया। कच्चे तेल, सोनं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू यांची भारत मोठ्या प्रमाणावर आयात करते। कच्च्या तेलाचा वाटा प्रचंड मोठा आहे आणि ही सगळी आयात होते, त्याचे पैसे हे आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये डॉलरमध्ये द्यावे लागतात। त्यामुळे आयात वाढली की मग रुपयाची किंमत कमी होते। रशियन तेलाचे पैसे डॉलरमध्ये द्यावे लागत होते, पण ट्रम्प यांच्या दबावामुळे आता भारताकडून रशियाकडून होणारी खरेदी घटली। अनेक भारतीय उत्पादनांवर अमेरिकेने टॅरिफ लावले आहे, त्यामुळे निर्यात काही अंशी घटलेली आहे आणि त्यामुळे भारताकडे येणारी डॉलरची कमाई होती ती कमी झाली आहे। या वर्षी परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारामधून जवळपास 1.44 लाख कोटी रुपये काढून घेतले। परदेशी कंपन्या गुंतवणूक करताना आणि काढताना डॉलरमध्ये करतात, त्यामुळे सुद्धा भारताचा परकीय चलन खर्च होतो आणि परिणाम रुपयाची किंमत घसरण्यावर होतो। आता या सगळ्या निमित्तानं कुठल्याही चलनाचं मूल्य कोणकोणत्या निकषांवर आधारित असतं तेही जाणून घेऊया। मागणी आणि पुरवठा हे चलनाची किंमत ठरवण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा। मागणी जास्त असेल दर वाढतो, मागणी कमी असेल दर कमी होतो, मूल्य कमी होतं। आयातीपेक्षा निर्यात जास्त असेल तर चलनाची किंमत वाढते। व्यापार संतुलनाचा हा नियम आहे आणि भारतासाठी तो निगेटिव्हली लागू होते। व्याजदराचा मुद्दा आहे। केंद्रीय बँकेने व्याजदर कमी केले तर देशात परदेशी गुंतवणूक घटते। महागाईचा मुद्दा आहे। जेवढी महागाई जास्त तेवढी क्रयशक्ती कमी, परिणामी चलनाच्या किमतीमध्ये घट होते। अर्थव्यवस्थेची कामगिरी, देशाची अर्थव्यवस्था जितकी अधिक मजबूत तितकं त्याचं चलनही महाग असतं। सरकारवरचं कर्ज जर जास्त असेल महागाई वाढते, त्यामुळे चलनामध्ये घट होते। भूराजकीय परिस्थिती जबाबदार असते। शेजारी देशांशी जर युद्ध सुरू असेल, राजकीय अस्थिरता असेल, यादवी युद्ध सुरू असेल, त्यामुळे सुद्धा संबंधित देशाच्या चलनाचं मूल्य हे कमी होतं। जे आपण श्रीलंकेमध्ये काही दिवसांपूर्वी बघितलं होतं, तिथल्या अस्थिरतेमुळे, राजकीय अस्थिरतेमुळे तिथलं चलन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपलं मूल्य गमावून बसलं होतं। खूप महागाई त्यामुळे श्रीलंकेमध्ये वाढलेली पाहायला मिळाली होती।